गणेशोत्सव निमित्ताने सालाबादाप्रमाणे यंदाही शिवगर्जना गणेशोत्सव मंडळ वतीने महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले। यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवर आरतीसाठी व महाप्रसादासाठी उपस्थित राहिले होते। 1200 ते 1500 भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला। मान्यवरांचा स्वागत सत्कार करण्यासाठी आलेल्या सूत्रसंचालन सौ रुपालीताई गाडवे यांनी केले, तर सत्कार मंडळाचा अध्यक्ष सहअध्यक्ष सदस्य यांच्या हस्ते करण्यात आला। या बातमीचा आढावा घेतला आहे आमचे विशेष प्रतिनिधी मनोहर कुर्णे यांनी। नमस्कार, माझं नाव निखिल पुरुषोत्तम जमनीस। आमच्या मंडळाचं नाव आहे श्री बसवेश्वर गणेशोत्सव मंडळ। 1984 त्याची स्थापना 1994 साली करण्यात आली होती। एक छोट्या स्वरूपात स्थापन केलेल्या मंडळाचं आज आपण बघू शकताय की मोठ्या स्वरूपामध्ये सर्व कार्यकर्त्यांनी आणि मंडळाच्या सभासदांनी त्याला एक छोट्याशा रोपट्याचं झाड जसं आपण मोठं करतो त्याप्रमाणे मंडळाच्या सदस्यांनी ते वाढवलेलं आहे। आणि दरवर्षी जर सांगायचं झाले तर उपक्रम 7 दिवस पूर्वी आम्ही बसवत होतो, आता आम्ही मंडळ हे 9 दिवस बसवतोय। त्याच्यामध्ये दरवर्षी महाप्रसाद आहे। मुख्य आकर्षण आमच्या मंडळाचं हे महाप्रसाद असतं। ह्या वर्षी आम्ही दुसऱ्याच दिवशी महाप्रसाद घातला होता आणि त्याचं वैशिष्ट्य सांगायचं म्हणजे आम्ही अनाथ आश्रमामध्ये सुद्धा या वर्षीपासून प्रसाद देण्याचं सुरुवात केलेली आहे। पुढील वर्षीसुद्धा इथून पुढच्या काळात सुद्धा आम्ही अशाच पद्धतीचे उपक्रम घेऊन दरवर्षी सहकार्य करेल आमचं मंडळ। त्याचप्रमाणे लहान मुलांचे काही छोट्या मोठ्या प्रमाणात काही खेळ घेण्यात येतात, त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी 8 दिवस असतात। चित्रकलेच्या स्पर्धा असतात किंवा अन्य काही संगीत खुर्चीची स्पर्धा असते। लहान मुलांना मोटिवेशन करण्यासाठी किंवा महिलांना सुद्धा धगधगत्या जीवनामधनं एक 4 दिवस सामाजिक उपक्रम म्हणून त्यांचा डान्स असू दे, संगीत खुर्ची असू दे, अशी विविध विषयावरती आधारित घेऊन त्यांना सुद्धा एक 4 दिवसामध्ये मोकळीक मिळालेली असते। त्यामुळे वर्षाचा हा सण साजरा करत असताना अतिशय आनंद, भावभक्तीपणाने आणि चांगल्या उत्सवाचा स्वरूप घेऊन आम्ही यावर्षीसुद्धा हे स्वरूप असंच टिकून ठेवलेलं आहे।